स्ट्रेट लाईन आहे भाऊ, स्ट्रेट लाईन. असं वाटतं ना भाऊ स्वर्गात आलोय, स्वर्गात असं वाटायला लागले मला बघून. आणि मी माझं देह हरपवून या एकदम मस्त जीवनाचा आनंद घेतो या. ह्यात मध्ये आता कुठतरी आता टेंट लावायचा भावांनो. भाऊ गिंबल गेला, गिंबल गेला रे, गिंबल गेला, गिंबल गेला. मार दिया जाए छोड़ दिया जाए मार दिया जाए. अरे हेलिकॉप्टर मध्ये बसतो ना. एवढं नको ताय, एवढं नको, एवढं नको, एवढं नको. अरे बाबा नको, अरे लय झालं अगं ताय, नको अगं. अरे काय लागा, ह्या इथं एक सीन घ्यायचा, एक लय भारी सीन घ्यायचा आहे मला. ह्या इथं पण गाड्या खूप जास्त यायला लागल्या ह्या इथं. सगळ्यात जास्त चविष्ट खाण्यासाठी कुठली मासा असतो या? मागचं चविष्ट सुरमई पापलेट. सुरमई पापलेट. तुम्ही दोन, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 पूर्ण 10 आयटम. मित्रांनो गुड मॉर्निंग फ्रॉम रेवदंडा. काल रात्री आपण रेवदंडामध्ये आलो होतो आणि आपण आपल्या ह्या दादांच्या घरी थांबलो होतो इथं. आणि रेवदंडामध्ये दादानं काल रात्री मला मदत केली. इथं मी थांबलो, काल जर इथं नसून थांबलो आणि काल इथं थांबलो. त्यावेळेस कुठं ह्या पंख्यांची 2 पंख्यांची हवा घेतली, त्यावेळेस कुठं मला चांगली थोडी बरी झोप लागली. तरी पण मला काल रात्री झोपायला 2 वाजल्या एडिटिंग करून ब्लॉग अपलोड करायला. आता मी निघालो रेवदंडाला. रेवदंडा जो बीच आहे ना, मी तिथं निघालेलो या. मी सायकलीवर पण जाऊ शकत होतो, पण दादा म्हणला आपण सकाळ मस्त जाऊन फ्रेश वातावरण आहे, काय थोडंफार ड्रोन सीन पण घ्यायला त्याला. तर म्हणलं ठीक आहे, काय अडचण नाही. तर आता मी निघालेलो दादाच्या गाडीवरती. मग थोड्या वेळानं आम्ही माघारी येणार आणि मग इथून नंतर मी सायकल घेऊन वरती नागाव काल्या साईडला निघणार आहे, अलिबागच्या दिशेनं. तर चला आपण निघूया दादा, मस्त या. चला आपण कालचा ब्लॉग जे आहे का नाही, ती 17 तासामध्ये 17 तासामध्ये 12,000वर गेला या. मग मला मोटिवेशन अजून भेटलं जर थोडं. महानंदीला इथं उभा केली आणि दादाजी डॉमिनार घेऊन निघालो. डॉमिनार बसणार गॉगल घेऊन. गॉगल शिवाय जमत नाही आपल्याला. गुड मॉर्निंग, कसं वाटतं या? भारी वाटलं. सॉरी फक्त तुम्हाला वेळ नाही देऊ शकलो मी जास्त. मी वेळ नाही देऊ शकलो. ताईंची इच्छा होती खूप जास्त, मी त्याची आलू भावा. मस्त भारी वाटलं. आलूच आहे माघारी, येता तुम्ही पण. चला आपण जाऊ आणि बघून येऊ. ही बाबा ही किती भारी दिसतंय, बघितलं का? आपण रेवदंडा बीचपासून किती फक्त 500 मीटर असं बाहेर का नाही, फक्त 500 मीटर आहे. आम्ही फक्त रेवदंडापासून 500 मीटर राहायला. चला तुम्ही ह्या शिकला? अच्छा, कितीपर्यंत असते? 12वीपर्यंत. अच्छा, ही रेवदंडाची मेन शाळा ना? ओके. रेवदंडामधली ही मेन शाळा जी माझ्या पाठीवर बघताय तुम्ही ती. आणि दादाचं शिक्षण पण पूर्ण इथं झालं या. भाऊ तुम्हाला खरा ड्रोन सीन मिळणार आहे आज, खरा एकदम ओरिजिनल ड्रोन सीन भेटणार ना तुम्हाला. जगवाहून दाखवतो, त्याशिवाय तुम्हाला मजा येणार नाही बघायला. कुणी व्हिडिओ बघितला ज्यावेळेस आम्ही सुपर बाईक घेऊन मुंबईमध्ये आलो होतो नाही हो का, त्यावेळेस ह्या इथं आम्ही लाईन उभा केला पूर्णपणे. लाईन ह्या इथं होता आमचा सुपर बाईकचा. तर भावांनो ह्या ठिकाणी ना मला खूप जास्त वेगळी गोष्ट तुम्हाला दाखवायला भेटते या. ह्या इथं बघायला ना, ह्या इथं बघा हिथं नाही बघा, असं छोटी बोलतं. हिथं एक आहे हो का, हिथं बी आहे हो का, हिथं समधीकडे हो का, हिथं हो का. आणि ह्यातनं ना हे काय असलं गोल निघले बघा, गोल आणि ही माती बरं का. आणि दादांचं काय म्हणणं, दादानं मला सांगितलं की जी काय असतं ना, खेकडे छोटे जे खेकडे असतात ना, ती खेकडं मला वाटतं ह्यातनं मातीवर काढते ना, आतमध्ये घुसून बसते असं काहीतरी आहे. बाकीचा नजारा एवढा भारी वाटतो का नाही, खूपच जास्त भारी वाटतंय मला तरी आहे. अच्छा, ही किती सीसीची गाडी असते? 300 सीसी असते. अरे वा. ही आपल्या भारतात होती का भारताच्या बाहेर नाही? बाहेर नाही ते, म्हणजे आपल्या भारतामध्ये इम्पोर्ट होते. अच्छा ओके. तर ही दादाची गाडी आहे बघा, काहीतरी अशी खतरनाकमध्ये एकदम. तर आपण बघूया ह्याला जरा थोडी राईड घेऊ ह्याच्यावरती एकदम मस्तमध्ये. पण हां, मी ड्रोन मागणं सोडणार आपला आणि गाडी आपली पुढं चालणार. असा काहीतरी सीन एकदम मस्त भारीमध्ये एक सीन घेणार मी काहीतरी.
तर इथूनच आपल्या वाईट वेळेला खरी सुरुवात झाली. मी बसलो बी उलटा होतो आणि माझा टाईम पण उलटा चालला होता. मी गाडीवर पाठीमागं तोंड करून बसलो होतो एकदम हौशीमध्ये. हवस तरी बघा ना किती भारी माझी, असं उलटं तोंड करून बसलो या. आणि ड्रोननं सीन घेतलं. मला 3 ते 4 सीन चांगलं घ्यायचं होतं. आधी वरनं एक सीन घेतला, नंतरनं साईटून पण हा चांगला घेतला. त्यानंतरनं वेळ आली की मी म्हणलं होतं की माझ्या साईटनं असा न्यायचा आणि ड्रोन आणि फुडल्या साईडनं हा असा उलटा करून रिवर्सनं हा असा म्हणजे आम्हाला फॉलो करायचं. आणि त्या तिथं ती जी जजमेंट आहे का नाही, ती गाडी तिथं सनाट गेली आणि ड्रोनची गती तिथं कमी पडली आणि बरोबर येऊन तो मला धडकला. आणि तिथं माझ्या डोक्यावर गॉगल होता, त्यामुळं मला काही जास्तचं काही झालेलं नाही. तर असं काहीतरी सीन आहे, एकदा नीट बघायचा. बेकार सीन झाला माझ्या संग, तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये. ड्रोन डायरेक्ट येऊन इथं धडकला आहे बघा. हे सुजलं दिसेल तर कुठंतरी सुजलं आहे, सुजलं आहे कुठं दिसेल आहे ना, सुजलं आहे ना. ड्रोन येऊन धडकून धडकला. मी सेन्सर समजा बंद केलं होतं आणि फास्ट मोडमध्ये चालतो होतं त्याला. फास्ट मोड एवढा मागात पडेल मला वाटलं पण नव्हतं बाबा. असा कडनं गोल राऊंड फिरवून घेत होतो. आला डायरेक्ट सट करून इथं बसला. गाडी पुढे गेली आणि ड्रोन बरोबर ती जजमेंट नाही गवलं बरोबर सीट येऊन बसला. तर ह्याचा ना इथनं गिंबल बाहेर आला होता. आता लय बी आहे. एवढा पार्ट नुसता 25,000 रुपयाचा ह्याचा. जर ह्याला जर काम लागलं तर माझ्यासाठी काय म्हणते, लय मोठा टास्क आहे माझ्यासाठी. बघू तरी फ्लाय करून बघतो मी. शक्यता वाटतं आहे मला हे काम करेल. काय झालं माहिती आहे का, हे जे आहे का नाही, ही निघलं होतं गिंबल साईडला निघलं होता, पूर्ण कॅमेरा साईडला निघला होता. मी दाबून बसवला आहे, काय माहिती काय होतं आहे ते. जाम टेन्शन आलं आहे भाऊ. एकदा फ्लाय करून बघतो मी. लय टेन्शन आलं आहे, लय म्हणजे एवढं टेन्शन आलं आहे का नाही सांगू शकत नाही तुम्हाला. तरी पण भाऊ रिस्क घ्यायची. शक्यता आहे बाबा चालेल म्हणून. बघू महादेव जर असेल संग तर होऊन जाईल. बघू आपण ही वर्किंग होत आहे बघू. भाऊ गिंबल गेला रे, गिंबल गेला. गिंबल बी गेला आणि समजत गेलं. फ्लाय तर होतोय बरं का, फ्लाय तर होतोय भाऊ. हिथला हे जे कॉपर आहे ना, हे गेला बघा. माहीत नाही काय होईल, मला माहीत नाही काय होणार नाही ते, पण होऊन जाईल वाटतंय मला. बघू आपण महादेवाच्या आशीर्वादावर आपण नाही. पण काय म्हणते एक मस्ती ती माझ्या अंगातली मस्तीमुळे झालं आहे. काही ह्यातमध्ये ह्याला दोषी देऊन उपयोगच नाही भाऊ. माझी मस्ती, मला मस्तीच मागत पडते कधी पण. हां सांगतो तुम्हाला. चला बॅटरी काढतो आता गप बसायचं. आता लय उड्या मारायचं नाही त्या. आता आता आईचं बोलणं खायला तयारच आहे मी. आता विषयच नाही घ्यायचा. आता मस्ती हमारी हमको महागत पडी है. भावांना ड्रोन जरी क्रॅश झाला ना तरी पण आपण हार मानत नाही भाऊ. एक ड्रोन आपली जिंदगी थांबवून ठेवू शकत नाही ना आपल्या जिंदगीला लगाम लावू शकत नाही. आपल्या मस्तीमुळे खेळ झालेला आहे. आपली मस्ती आपल्या मागात पडली. हो मस्ती मागात पडली. मला बघा टेंगे कसं आहे काय, टेंगे कसा दिसतो टिंगूळ आलेला. हे होतं ना भाऊ, हे होता ना गॉगल हिथं होता. ठीक आहे, गॉगल हिथं होता त्यामुळे हिथं येऊन धडकला भाऊ. जर का गॉगल नसता ना डोकं चिरलं असतं. माझं खोटं बोलत नाही. ही सगळी माझी चुकी आहे, फक्त माझ्या चुकीमुळे झाले, बाकी काहीच लाग नाही. एकदम मस्त. आता बघितलं, लय उशिरा बघितलं. अहो लक्षात नाही आहे. हे सर बोलले की अरे आपले MS छोटी वय आले. म्हटलं अरे बापरे. हे तर मला वाटतंय जाम आकाशात नेणार आहे मला आता. अच्छा ह्याला एक बॅटरी आहे. ह्यात आता पेट्रोल किती बसतं? 14 लिटरची टाकी आहे. 14ची टाकी आहे. एकदा तर हेलिकॉप्टरमध्ये बसलेलो, आता हे मेन हेलिकॉप्टरमध्ये. हां आता छोट्या हेलिकॉप्टरमध्ये बसणार आहे मी. तर चला बघूया कसं वाटतंय, काय फील येतोय बघू. चला आता एक्सरीज नाही आणलं, लांबकी सेल्फी स्टिक होती ना, फक्त मी त्या नाही आणली, नाहीतर अजून लय भारी व्ह्यू आला असता. चला खतरनाक भाऊ. हा अरे वा कसले खतरनाक. आई शपथ. अरे नगर नाही मागायचं. कसली पावर आहे. अरे कसली पावर आहे खतरनाक. माणूस सोडून जातो हे ना. कभी भी किसी के दिखने से औकात का अंदाजा नहीं लगाना, क्योंकि वैसी चीज़ बहुत खतरनाक होती है. ये बहुत खतरनाक चीज़ है.
आज हम जा रहे हैं एक ऐसे सफ़र पे जो अभी हम यहाँ से इंडिया से उड़ने वाले और दुबई में जाके हम लैंड करने वाले। तो दुबई दुबई में पूरी व्यवस्था हो गई है हमारी वहाँ पे उतरने की। तो वहाँ पे हम जाएंगे और वहाँ पे जो शाहरुख खान का नया वाला टावर बना है उसके ऊपर हम लँड करेंगे। तर आता ना भावंनो, आपण आता आबाळामध्ये उडणार या, चला वर जाऊया आणि बघू वरनं नजारा काय आहे ते। भरपूर दिवसापासून इच्छा होती माझी ह्यातमध्ये मला बसायचं बरं का, पण ती काय नाही सक्सेस होत नव्हतं काय नाही काय कारणामुळं। पण आज झालं भाऊ, नशिबात आलं देवी भाऊच्या इथं। तुम्हाला हे कुठं आहे काय आहे तुम्हाला समजा कॉन्टॅक्ट मी सांगणार आहे, आधी मला उडून खाली येऊ दे एकदा, मी येतो येईल। समुद्र बघा, समुद्र बघा। वो आई शपथ। आता बघा हा हा उद्या हा हे बघा का ओय आई शपथ अयो आई शपथ। अरे हेलिकॉप्टर मध्ये बसल्यावर वाटायला लागलं रे, खरं सांगतो। अरे आई शपथ आम्ही गोले, आम्ही गोले। बाबांनो नीलू आज जगत नाही, आज जगत नाही, जगत नाही, जगत नाही, जगत नाही रे। आई शपथ आई शपथ खतरनाक। अरे ही बघा शेती, ही शेती आहे, ही कशाची तरी शेती भावांनो, ही खूप जास्त भारी वाटते बघायला मला। मी राजा आहे भाऊ, राजा माणूस आहे, राजा। हा नाम नाही करत आपला। आई शपथ ती बघायला ती खालनं हाय करते ती हाय। वा काय भारी वाटतंय रे, लय जास्त भारी वाटतं या। कसं आहे कसं आहे हेलिकॉप्टर आहे, हेलिकॉप्टर आहे, हेलिकॉप्टर आहे, खतरनाक आहे रे। अरे फुगा अजून वरच आहे, खाली येत नाही काही। येईल सर, आपण घेतलं तरी येईल। अच्छा तवर येत नाही भाऊ, लय मजा आली। हवा खूप छान आहे ना, माझा घसात बसला, माझा घसात बसला अक्षरशः। असं असं पूर्ण असं इकडे घेतलं आईच्या गावात पाहिजे। आता काय खरं नाही गडे म्हणलं, आता लय डेंजर सीन आहे म्हणलं गडे। तुमचा कॉन्टॅक्ट सांगा नाही तर यायचं म्हणलं तर रेवदंड राहिल्यानंतर सांगा कॉन्टॅक्ट काय आहे। माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे सर अमोल पॅरामोटर म्हणून एक इंस्टाग्राम अकाउंट आहे। ओके हां, आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9284407577। ओके। रेवदंडाला यायचं आहे आणि जर तुम्हाला पॅराग्लायडिंग करायची ना, म्हणजे रेवदंडाला येऊन जर तुम्ही पॅराग्लायडिंग करत नाही ना तर तुम्ही आयुष्यामध्ये अजून काहीच केलं नाही, तर भावाकडे येऊन आपल्या पॅराग्लायडिंग करू शकता। आता निघाले सायकलीकडे घरी। आता मला ड्रोनवाल्या भावाला फोन करून विचारायचं की भाऊ आता ह्याचं काय करायला लागेल, कसं काय समजा गोष्टी बघायच्या विचारून आता कसं होतं काय ती। मस्त उपम्याचा नाश्ता करूया आता। ड्रोनवाल्याला मी समजा फोटो वगैरे पाठवल्यात, त्यांचा रिप्लाय येईलच थोड्या ना, बघू काय होतं ती। तर 2-2 घास खाऊ बळबळ का असताना, पण आता काय करायचं, टेन्शन घ्यायचं नाही लई, होय ना, टेन्शनला घ्यायचं नाही। नवीन ड्रोन घेऊ राईट। सायकलीवर सगळं सामान ठेवून दिलेलं आहे। आता इथनं मी निघायला लागलो नागावकडल्या साईडला, तर चला इथनं निघू आता। आणि मेन गोष्ट का नाही, माझं नियोजन चाललं आहे पुण्याला जायचं, पण आज जावं कधी जावं ती समजा नाही। उद्याला काहीतरी वेगळं होणार आहे, तर त्यामुळं जरा थोडं
शांत आहे. मला होतं माहिती प्रॉब्लेम कधी पण येऊ शकतो, कधी पण. त्यासाठी मी तयारच होतो भाऊ. मला होतं माहिती प्रॉब्लेम कधी पण येणार. नवीन गॉगल कसा वाटतो सांगा. ठीक आहे चला. कोण हाक मारतो या कुठनं? कोण कोण आहे कुठे? हाय. धन्यवाद धन्यवाद भाऊ. आवाज बघा कुठं आला ती. आवाज बघा तेव्हा वरनं. थांबा थांबा दाखव तेव्हा 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 वरनं आवाज आलाय वरनं. बरं चाललंय ना. बरं बरं या. कुठनं पण बघते ते भाऊ. कुठनं बी कसं बघते ते. कुठनं बी कसं बघते ते भाऊ. चला भेटू आणि मग निघू पुढं. मग मस्त मध्ये निघू. खतरनाक कसं कसं बोलतो बोल कसं कसं खतरनाक बोल. खतरनाक. अच्छा हिनं माझा शब्द ऐकला खतरनाक म्हणून. आणि एक नंबर हे 2 वर्ड रोज बोलतो. बघा भावांनो, एवढे लहान लहान मुलुसला का आपले व्हिडिओ बघतात. बघितलं सकाळ सकाळ राईडला सुरुवात. हर हर महादेव आई अंबाबाईच्या नावानं चांग भलं. आता सध्याला आपण नागावकडं निघालो आहे. नागावकडं. आणि मेन गोष्ट आपण जातो या भावांनो रेवदंडामधला रामेश्वरम मंदिर आहे ना, आपण तिथं निघालेलो सध्याला. आता तर चला रामेश्वरम दर्शन घेऊ आणि मग नंतर आपण पुढे निघूया. आजच माझा झालाय काम, ड्रोनचं आताळ निघालं बाहेर, ह्याला बसवून मी गेलो थकून रे 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 रे, ह्यालाच बसवून मी गेलो थकून, आता पुण्याला जायचं डी डी. आता ड्रोनचं कोथाळ बाहेर निघलं, त्याला बसवायला जायचं. तर भावांनो आत्ता सध्या आपण आलो भावांनो रामेश्वरम मंदिरापाशी, जे की भावांनो रेवदंडामध्ये आहे. आणि आता इथं मस्त मध्ये दर्शन घेऊन ना आपण पुढील वाटतालीच जाणार नाही. तर जगभावाला घेतो मी आणि निघतो. ह्याला घेऊन तर पाक माझं काय म्हणते ते बॉडी व्हायला लागली बघ ह्याला घेऊन. चला. मेरा बच्चा कितना भी मुश्किल लाइफ में क्यों ना है, हंसते रहना चाहिए आदमी ने बस. तर उद्याच्याला मला ड्रोन तर नीट करायचं आहे. आता मला तुम्हाला ड्रोन सीन दाखवता येणार नाही. हां मी लवकर नीट करेन. ह्या 2 दिवसामध्ये मी नीट करून आणेल ड्रोनला. बघू आता ह्याला खर्च ही काय किती होत होती बघू. एक अपना छोटा सपना है वो पूरा करना है, ठीक है. और वो छोटा सपना क्या है वो आपको मैं दिखाऊंगा आज या कल दिखाऊंगा, ठीक है. लेकिन दिखाऊंगा जरूर भाई. वाह वाह वाह. विचार करा भावांना थोडा तरी. जर पूर्ण अख्खा भारत जर अशा झाडांना जर पिंजून गेला तर कसं वाटेल तुम्हाला. म्हणजे पूर्ण भारतात प्रत्येक रोडला प्रत्येक ठिकाणं प्रत्येक जागेला अशीच झाडं पाहिजे ती प्रत्येक ठिकाणं. किती गार लागेल, किती हिरवळ. म्हणजे कसलं वातावरण. पोल्युशन नाही भाऊ, काय नाही काय नाही काय नाही. कसलं वाटेल सांगा तुम्हीच. वा. कॅमेरा चालू केलं की माहीत नाही ह्या गाडीवाल्याला कुठनं ह्यांना बुद्धी सुचती माझ्यापाशी यायला माहीत नाही. तुम्हाला खोटं वाटतं माझं बघा. मी कॅमेरा बंद केला की गाड्या भाऊ सपडा असा पूर्ण. कॅमेरा चालू केला गाड्या आहेत त्या. माहीत नाही काय जादू अतिक्रमण आहे. पांढऱ्या कलरचा मासा आहे भगवान, पांढऱ्या कलरचा. आणि ही एकदम जुन्या काळातली विहीर आहे. मी इकडल्या ना एका हॉटेलमध्ये आलो होतो. मला काहीतरी जरा थोडं वेगळं बघायला भेटलं. मला तुम्हाला दाखवलंच पाहिजे ना. का नाही दाखवायचं, का नाही दाखवायचं, बघायचं तुम्ही पण. हे बघा ओ दो 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 दो. अय्यो हे किती भारी दिसतंय रे. डो 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 डो. किती भारी या, किती भारी गया. ते दिसतंय तिचं. ते कोणती रागाला जाते आहे का लगेच. आहे का ते रागाला जायला लागली. वा. आज भावांनो मी बंदूक चालणार आहे. बंदूक. सबस्क्राईब करून टाका, नाही तर आता गोळी मारून टाकेन खाट करून. चल हां. ह्याला जाऊ दे आधी. आयला हुकलं काय. हुकलं राव. हे पण खतरनाक आहे. मजा आली. अच्छा ही डमी भाऊ खरी नाही. नाही तर तुम्ही नंतर कमेंट करून मग चालगा ना भाऊ ही काही तुम्ही लागलाय करायला. अच्छा ही
किती 1-1.5 किलो वजन आहे? 2.5-3 किलो. 2.5 ते 3 किलो वजन आहे भाऊ ह्या बंदुकीचं, समजलं ना. आणि खतरनाक आहे लय जास्त. माझा निशाणा कसं काय चुकला मला काही समज नाही बरं का. चुकायला नाही पाहिजे कारण की माझा नियम लय हार्ड आहे. मार दिया जाए छोड दिया जाए मार दिया जाए. लय पण नका दाखवायला, नाहीतर नंतर कॉपीराईट केली मी माझ्या चॅनलला. मस्त आहे. पहिल्यांदा बंदूक हातात घेतलेली जीवनात, पहिल्यांदा कशी बी असू द्या पण बंदूक हातात घेतलेली. भाऊ खतरनाक एक्सपिरियन्स लई. पाहून आणलेलं आहे आंबा, कोकणातला फेमस आंबा. ह्याच्यावर मीठ टाकलं तर आणखीन भारी लागतं ना, आहे का? ओके, नॉर्मल थोडं ह्याच्यावर मीठ टाकतो भाऊ. कोकणातला आंबा. वा, मला ना शब्द निघत नाही बाहेर. मी जेव्हा आंबा खातो ना शब्दच निघत नाही बाहेर. वा, नेक्स्ट लेवल. फुल खातेदारी चालू येऊ. तुमचा फॉलोअर असण्याचा हेच फायदा लय मोठा. आतली गोष्ट सांगितली. भावांनो, आपल्यासाठी भावना काहीतरी आणलं स्पेशल, ठीक आहे ना. वाव काय कसली थाळी म्हणायचं राव? व्हेज थाळी आहे, कोकणातली व्हेज थाळी. व्हेज थाळी सगळं चुलीवरचं जेवण आहे आपलं. सगळं चुलीवरती. अरे वा भाऊ, ही बघा 2 3 4 5 6 7 8 9 10 पूर्ण 10 आयटम आहे थाळीमध्ये. पूर्ण 10 आयटम आणि एकदम स्वादिष्ट जेवण आहे. जेवणाचा स्वाद घेऊया कसा लागतो ते बघूया. चला आधी तर आता भूक लागली खूप जास्त. खतरनाकमध्ये भूक लागली मला. कोकणात येऊन जर तुम्ही जेवण नाही ना केलं भाऊ तर तुम्ही काहीच नाही केलं अजून. आणि ती स्पेशल कोकणी. पहिल्यांदा भाऊ कोबी मसाला खातो. वाव, कसं टेस्ट आहे राव. छोले. गावरान ठास काय भाऊ. ही कोकणामधली स्पेशल डिश आहे, ठीक आहे ना. एकदम व्हेजमध्ये स्पेशल डिश मला तर कोकणामधली व्हेज थाळी. एकदम व्हेजमध्ये स्पेशल डिश मला तर कोकणामधली व्हेज थाळी. एकदा जरा नक्की ट्राय करायची भाऊ. सोलकढी. वा, पापडाशिवाय माझी आहे का सांगून द्या. थँक्यू. वाव, एवढं अप्रतिम चव वेगळी आहे. काय पण म्हणा, अजून वजन वाढू द्या, काय वाढायचं एवढं. स्पेशल गुलाबजामुन. वा, वरण. वा, चौलमध्ये जर येता ना तर पूर्ण ब्रह्ममन हॉटेल आहे भावांनो. नक्कीच जेवायला एवढं जास्त भारी जेवण आहे. बसायचं कसं आहे माहिती आहे का, बसायला एवढं भारी का नाही. आता नारळाची ती मी तुम्हाला दाखवलं, त्यातमध्ये बसायचं एकदम मस्तमध्ये आणि गार हवेमध्ये जेवण करायचं एकदम मस्तमध्ये. आणि हे आपले हॉटेलचे मालक आहेत आणि आपण ओके हे दादा मॅनेजर आहेत आपले आणि हे दादा मालक आहेत. एक नंबरचा भाव आहे, नक्कीच या भावांनो. आणि हे बघा रोड, त्या रोडला बघा वाईट साईडला वाईट आहे बघा. जेवण झालं आहे, आता इथं निघायला लागलेलो या. आणि दादांना मला मदत केली. दादा मला म्हणते की जर कुठं जरी अडचण आली तरी फोन करायचा. 100%. कुठे काही प्रॉब्लेम आला अलिबागमध्ये, अलिबाग आपलं आहे. राईट कधी येऊ इकडे. राईट, हे संपला भाऊ. तर अशी मला माणसं भेटत राहतात ना, त्यामुळे माझी राईड एकदम खूप जास्त सुखरूप होती. अडचण येत नाही कारण की माणसं जागोजाग मदत करतात ना, तर त्यामुळे भारी वाटतं. आता निघू पुढे एकदम मस्तमध्ये. चला निघू दादा. चला धन्यवाद. पाणी बॉटल. ओके ठीक आहे. चला एक पाणी बॉटल घेऊ आणि निघू पुढं. काय पण म्हणा बरं का, कोकणातली माणसं एवढी प्रेमळ ती नाही, इशेच नाही आता. म्हणजे मला एक गोष्ट समजली, जसं मी साताऱ्यापासून वर येत आलो का नाही इकडे कोकणाकडल्या साईडला, एवढी प्रेमळ माणसं भेटायला लागली का नाही म्हणजे सांगू शकत नाही मी तुम्हाला. लोड व्हायला लागलाय.
काय म्हणतो भाऊ काय चाललंय मस्त आता कुठं नागावला चाललोय मी आता दादा म्हणतोय घरी चल दादा म्हणलं फुल्या वेळेस येतो म्हणलं आल्यानंतर तू चल पहिले अरे फुल्या वेळेस ऐक ना दादा फुल्या वेळेस अरे फुल्या वेळेस येतो भाऊ आता काय ना आता मला इथंच आहे घर तर इथंच आहे अरे नको यार चल आवाज फुल्या वेळेस चल ना चल अरे फुल्या वेळेस मी तुम्हाला म्हणलं होतं माझं एक छोटंसं स्वप्न आहे ते मला स्वप्न पूर्ण करायचं आहे ते काय मी तुम्हाला का सांगून टाकतो ही जी झाडं ठिकाण आहे ह्या झाडामध्ये असं मधोमध जाऊन मस्त टेंट लावायचा या आणि एक दिवस आणि एक रात्र पूर्णपणे अशी खुर्ची समोर टेबल आणि मी मस्त एडिटिंग करत बसणार माझ्या टेंट शेजारी मस्त कॉफी वगैरे चहा वगैरे बनवून पिणार असं एक छोटंसं स्वप्न ते स्वप्न मला पूर्ण करायचं आहे तर ते स्वप्न लवकरच मी पूर्ण करून दाखवणार नाही भावांनो एक छोटंसं स्वप्न बघितलं भाऊ फक्त छोटं स्वप्न आहे आणि असल्या टेंट लावायचा आहे काय भारी वाटतंय म्हणजे विचार करा ना भावांनो तुम्ही ह्या आपल्या पृथ्वीवरती म्हणजे विचार करा ना आपण सध्याला स्वर्गात आहे आपण आणि आपल्याला त्या गोष्टीचं भानच नाही की आपण स्वर्गात आहे म्हणजे विचार करा आता हे बघा आता हे रस्ता या ही झाडं ती वेगवेगळ्या प्रकारची विचार करा हे कसली चमकते ती झाडं एक बघण्याचा नजरिया असतो तुमचा जर काय ती बघण्याचा नजरिया जर ठीक असेल ना तर ठीक आहे मग नाहीतर काय उपयोग नाही चला तर त्याला जी गोष्ट मला बघायची ना आणि जी मला तुम्हाला दाखवायची आहे मी ती दाखवण्यासाठी इथं आलेलो आहे भावांनो ही जर बघायला गेलं तर हे काय दिसतंय आई शपथ सांगतो तुम्हाला भावांनो एवढं भारी वाटतंय का नाही ह्याच्या पाठीमागचं बी कारण या ही झाडं बघून घ्या म्हणजे किती भारी ती ही झाड बघा का एकदम सरळ स्ट्रेट लाईन आहे भाऊ स्ट्रेट लाईन असं वाटतं ना भाऊ स्वर्गात आलोय स्वर्गात असं वाटायला लागले मला बघून आणि मी माझं देहभान हरपवून या एकदम मस्त जीवनाचा आनंद घेतो या ह्यातमध्ये आता कुठतरी आता टेंट लावायचा भावांनो आणि राहायचं या इथं मस्त मध्ये चहा कॉफी बनवायचं किती भारी वाटेल येस मला खूप जास्त भारी वाटतं ह्या ठिकाणी येऊन आणि एक वेगळीच मजा आहे ह्या ठिकाणी एक वेगळीच मजा आहे म्हणजे बघा ना तुम्ही किती भारी दिसतंय किती भारी या असा होती आणि मग टेंट लावायचा असं हाय का आपल्या इथं तुमच्या घरी नाही का तुमच्या घराच्या आसपास वाडी पाहिजे वाडी का बरं ठेवत नाही तुम्ही काय प्रॉब्लेम काय तुम्हाला कोण तुम्हाला त्रास देत आहे मला सांगा बंदुकीने गोळ्या मारू धडा आता होती तिथले माकडं मारायची कोकणातली बच्चा गँग आलेली आहे बच्चा गँग नाही लय मोठी ती मोठी ती काय छोटी नाही ते भाऊ ऊन बघितलं का भाऊ कसं आहे ऊन आहे तर वाड्या आहेत पण जरा लांब आहेत लांब आहे हां बरोबर आहे ओ कोकणातली बाबा हे काय आहे एवढं नको ना एवढं नको अरे बाबा नको अरे लय झालं अगं ताय नको अगं अरे काय लागा अवघड झालं हे एवढं हे बघा हो का हे कोकणातली माणसं एवढी भारी दिघा सांगतो मला हो का हे काय आणलंय आता हे तर आम्ही आता इथल्या ह्याला रपू चक्कर करून टाकणार समजून मिळून आणि आता ह्यातमध्ये हे काय आहे हे काय आहे का ताई म्हणजे हे काय असतं या अच्छा हे आमच्याकडे नसतं हे आमच्याकडे भेटत नाही असलं हे तुमच्याकडे भेटतंय हां हे तर आमच्याकडे असतंयच हे आहे बाबा कोकणामधलं प्रेम लक्षात राहून द्या अच्छा कोकमवडी अच्छा हे कोकमवडी अच्छा अरे हे कोकमवडी हे बघा आतमध्ये लाल आहे ह्याच्या बाय प्रमोशन नाही चाकणवाडी हे काय बरं वाडी कसली असते ह्याचं नाव आहे का गावाची नाव आहे ती वाडी फणसवाडी आंबावाडी चिकवाडी काय आहे काय माहिती एवढं कोकणातली माणसं एकच नंबर भावा लय प्रेम म्हणजे असं आहे का नाही काय म्हणते ते खाल्ल्याशिवाय जेवल्याशिवाय जाऊन देत नाही ते अरे एक पोरगं तर आता हे मागं चांगलं मला घरी तोडून न्यायला लागलं चल माझ्या घरी चल अरे म्हणलं नका मला नका नाही तू माझ्या घरी चल लय भारी माणसं इकडं बघितलं ना भाऊ बघितलं ना हे कोकण आहे समजलं ना हे तर कोण उपाशी मरत नाही या कोकणामध्ये सांगतो तुम्हाला मी आताच कारण इथं प्रेम एवढं भेटतं ना तुम्हाला लय प्रेम भेटतं वाह क्या सीन है मला मोदीजींचं आठवलं वाह क्या सीन है एवढी गर्दी इकडं एवढी गर्दी लय भारी सीन घ्यायचं आहे मला हे आहे इथं पण गाड्या खूप जास्त यायला लागल्या त्या इथं तर त्यामुळे आणि सगळी ओळखीची आहे ती कोणालाच काही बोलायला येत नाही
काय म्हणता येणारा प्रत्येक माणूस थांबतोय म्हणजे थांबणारच भाऊ. समजा नाही मला काय करावं ते. माझा सीन घ्यायचा होता, पोरांना थांबून ठेवलं या इथं आणि माणसं येते नुसती माणसं येते, काय समजणं झालं या. मच्छी घेऊन निघाला होय. हो कशी आहे? संपली आता. संपली होय. कशी किलो असते या? किलोवर नाही आमचा वाटा असतो. वाटा असतो डायरेक्ट? 200 500 100 होय का? अरे वा. प्लेट असतात. पापलेट पण असतात. हो सगळ्यात जास्त चविष्ट खाण्यासाठी कुठली मासा असतो या? मागचं चविष्ट सुरमई पापलेट. सुरमई पापलेट. तुम्ही तर लय भारी बनवतात. चला हो कोलंबी. कुठले तुम्ही? मी सोलापूरचा या. तुम्ही इथलंच कोकणातलंच का? हो आम्ही इथले. होय का? कोलीवाडा इथे आहे खेरुंड्याला. मला यायचं कोलीवाड्याला, येणार आहे मी. या मग. सायकलीवर आलोय मी सोलापूरवरनं. हो सायकलीवर फिरतो ना. त्या दिवशी पाहिलेली. होय का? हो या. MH45 रायडर. तुम्ही ह्याच्यावरून कुठून मी आय थिंक बघते तुमचे व्हिडिओज. मी लडाखला सायकली लांब लांब फिरतो मी. पण तुमचं गाव कुठलं आहे? सोलापूर. मी बघते मग तुमचे व्हिडिओ. अच्छा. सेल्फी काढ. हो घ्या ना काय म्हणता? काय झालं? वेलकम. धन्यवाद. ओके ठीक आहे. मस्त तुमचं एकदम छान असतात हो व्हिडिओ. बघते हो नेहमी. म्हणून आता मी तिकडनं बघितलं म्हणून अच्छा तुम्हीच असाल. हे तुमचं आहे सगळं? हां इकडचं. अरे वा. कुठलं ते ना? पैसा लाग तुमच्या गाणं पोहोचा. दाखवतो का? एवढी पोरं कुठं निघाले एवढी? मला हाक मारते ती का? काय भानगडे काय समजून झाली आहे? मला हाक मारली होती का? अच्छा. अरे वा. काय चाललंय बाकी? कुठले गाव? आम्ही रोहावरून. अच्छा रोहा. अरे वा छान. ठीक आहे सांगतो मला. रस्त्याने निघालो भाऊ, एवढी माणसं भेटते ती आणि प्रत्येक जणांना मला मेसेज केलाय पण रिप्लाय देणं होत नाही भावांनो. आणि असं झालं का नाही सांगतो, प्रत्येक जण काय म्हणते माहिती का? आमचं कॉटेज आहे आमच्या कॉटेजवर चला, आमचं रूम आहे आमच्या रूमवर चला, आमचं होमस्टे आमच्या होमस्टेवर चला. अरे लावलंय तरी काय इथं मी सगळ्यांना मिळून एवढं प्रेम देताय. मी कोकणाला जीवनात विसरू शकत नाही बरं का. कधी सांगते कधीच नाही विसरू शकत कोकणाला मी. किती प्रेम रे, किती प्रेम. रिसॉर्ट पाल्प रिसॉर्ट आहे. तर आजचा आपला स्टे ह्या ठिकाणी नाही कोकणामध्ये. अरे बास ना, अजून काय पाहिजे या आयुष्यामध्ये मला सांगून द्या बरं. अजून काय पाहिजे आयुष्यात? जर रिसॉर्टमध्ये जर राहत नाही ना तर काय राहताय तुम्ही? काय राहताय काय तुम्ही मला सांगून द्या. स्वामी छाया रिसॉर्ट. नमस्कार. काय चाललंय? मस्त एकदम. आलो या सध्या ही यांचं कॉटेज आहे. चला बघूया, राहायचं नियोजन करूया, दाखवतो तुम्हाला कसं आहे कुठं आहे आणि थांबूया फ्रेश होऊ द्या मला मेन गोष्ट. आणि खूप जास्त भारी इथं बघितलं आहे बघा, नारळ झाडं किती उंच आहे इकडं. आपल्या इकडल्या भागामध्ये नारळ झाडं एवढी उंच नाही ती बरं का. इकडल्या भागामध्ये बघा नारळाची झाडं किती उंच आहेत हे बघा. एक झाड नाही ना म्हणतात 150 फूट तरी उंच असेल. 150 फूट तरी उंच एक झाड या नारळाचं. विचार करा तुम्ही, खूप मोठी गोष्ट ही आपल्यासाठी. तर आजचं भावनो आपली जी रावटी आहे ना ही अशा ठिकाणी काहीतरी आहे एकदम खूप जास्त भारी अप्रतिम. तर जाऊया मस्तमध्ये. मला तिकडे सेल्फीसाठी बोलवलं आहे, सेल्फी देऊया, फ्रेश होऊया एकदम मस्तमध्ये. फटाकुडं आपली महानंद इथं पार्क केली आहे. चला मजा आयुष्यात केली पाहिजे. आयुष्यात जर तुम्ही येऊन मजा नाही करत तुम्ही काहीच नाही करत. तर रूम कॉटेज कुठं आहे बघायचं का तुम्हाला? हे बघा हे बघा, हे आपलं आजचं राहण्याचं ठिकाण आणि कॉटेज संगच आहे. छान आहे. एवढं वजन नाही माझं, का वाचतोय करा. डाटा ट्रान्सफर करून एडिटिंग करायला खूप जास्त वेळ गेला आणि मी या फॉलोअर भावना मग अशी म्हणलं होतं मेसेज टाकून की मला थोडं खायला घेऊन ये. तिथं आलते बहुतात. अरे आलती इथं येते आलती. 1 मिनिट थांबा. आपली भाऊ का आपल्यासाठी कायम हजार भाऊ. धन्यवाद रे भाऊ. हो नाव काय तुला? हर्ष. पूर्ण नाव? हर्ष नरेश थाळे. ओके. भाऊ आलेला आहे. भाऊ ही बघा खायला घेऊन आला भाऊ. शेवटी भावाला म्हणलं यार भाऊ खायला थोडं घेऊन ये म्हणलं, भूक लागली जरा थोडीफार. दुपारी जेवण केलं ना तर आता खातो. तुम्ही पण सांगत असायच्या मस्त मध्ये. बरे यार इकडली माणसं एक नंबर येतला काय पण बघा मस्त. मला ना देवाने एक सगळ्यात मोठं वरदान काय दिलं माहिती आहे का? की तुला मी तर जेवढे मित्र येते ना जे नवीन बनते ते रोज ते माझ्यासाठी रोज काय ना काय करते ते.
तर भावाला म्हणलं यार वडापाव तर घेऊन ये म्हणलं थोडंफार खायला. तर ही बघा, अरे वा, 1-2 एक पाव राहिला तरी. कोकणामधल्या नागाव ह्या गावामधला स्पेशल वडापाव. वा, आहा, भेळ काय म्हणते बघू. नागावची स्पेशल भेळ. वा, बापड. वा, माझ्या सबस्क्रायबर भावांनो, माझी एवढी काळजी घेता तुम्ही खरंच. होत राहणार सारखी कधी ना कधी येत राहणार. येत राहणार हा, तेच. तर आम्ही प्लॅन केला की चला काहीतरी करूया. आमचा उद्या यायचा प्लॅन होता. नंतर बोलू काहीतरी वेगळं झालं पाहिजे, नाही तर मग काय आपलं असं काय होतं ते थेट ग्रेट भेट झाली पाहिजे. मग आम्ही निघालो असं रात्रीचं काहीतरी 6:30 वाजता प्लॅन केला आणि मग 10:15 वाजता निघालो आणि आत्ता पोचलो. आणि भावाला माहीत नाही यांना मध्ये आज मजा आली. आता आम्ही बोलतो जरा थोडं आणि तर भेट तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये. मला वाटतं हे व्हिडिओचा आउट्रो मी ह्याच्यामुळेच पाठीमागं ठेवलं होता असं मला वाटतं. या मी आपण या व्हिडिओचा आउट्रो नव्हतं मी केला, त्याला व्हिडिओचा आउट्रो इथं देऊन टाकला. तर भावांनो असा काहीतरी व्हिडिओ होता. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला करून टाका लाईक, चॅनल नाही व्हिडिओला करू नका व्हिडिओला करू नका आवडला असेल तर व्हिडिओ चॅनलला करा लाईक, नाही व्हिडिओला करा लाईक, चॅनलला करा सबस्क्राईब. लागले आता 1 वाजले, 1 वाजता कोणाला काय समस्या काय बोलायचं आहे ठीक आहे. तर माझं काय झालं ना, माझं हां त्याचं डोकं असं भिकलंय, आतमध्ये भिकलंय पूर्णपणे असं माझं. म्हणजे 90-100 किलोमीटर लांब आम्ही होतो आणि अचानक समोर हा दिसतं ना, थोडंसं वेगळं वाटतं. नाही नारद मुनी हा, नारद मुनी म्हणे डायरेक्ट हिकडं काय नारद- तिकडं. अरे नारद बनवलाय ना आपल्याला. गाडी कुठं लावली आहे? गाडी बाहेरच आहे. हा, मला गाडीत आवाज आलता. आले तर मला गाडी बुडबुड आवाज आलता मला गाडीचा. पण मी झोपतो, मला आवाज आलता बुडबुड आवाज आलता. अच्छा